नमस्कार. या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. पायच जन्यम ज वरती आघात, न्यम अनुस्वाराचा हलंत म, त्यांच्या इथे जाऊन ऋषिकेशो देव दत्तन द वरती आघात, तच्या अनुस्वाराचा हलंत न. धनंजय हा पौंड्रन अनुस्वाराचा हलंत न. दध्मौ हलंत म्हणजे पाय मोडका. हा, दध्मौ द वरती आघात. महाशंखम अनुस्वाराचा हलंत म. भीमकर्मा क वरती आघात. वृकोदरहा. पांचजन्यम ऋषिकेशो म्हणा. ऋ इथे थरथरताय का बघा. हा, ऋ तोंडात असतो आणि ऋ इथे थरथरायला पाहिजे. हा, पांचजन्यम ऋषिकेशो. आता बघा, श ऋषी, श षटकोनाचा आहे तिथे, आणि केशो एकत्र दोन्ही आलं की बरोबर कळतं की श म्हणलाय का श म्हणलाय. हा, पांचजन्यम ऋषिकेशो म्हणा. छान म्हणा. छान. परत एकदा. देवदत्तं धनंजय हा. बघा, हा मी तिथे देवदत्तन ओठ बंद करत नाहीये. देवदत्तं धनंजय हा. छान म्हणताय म्हणा. परत. परत एकदा. सोपी आहे ना ओळ, म्हणताय म्हणा. 1 2 3. छान म्हणा. छान. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय हा म्हणा. परत एकदा. पौंड्रं दध्मौ महाशंखम म्हणा. पौंड्रं दध्मौ महाशंखम. छान म्हणा. सुंदर म्हणा. परत एकदा. भीमकर्मा वृकोदरहा. छान. भीमकर्मा वृकोदरहा म्हणा. छान म्हणताय म्हणा. परत एकदा.
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः म्हणा. छान म्हणताय म्हणा. पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः म्हणा. पूर्ण श्लोक म्हणाल, सोपं आहे. हा, 1 2 3. सुंदर. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः म्हणा. परत एकदा. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः. आता इथे क्रियापद एकच आहे आणि ते क्रियापद तिघांना लावून घ्यायचंय. म्हणजे देहली दीप न्याय असा संस्कृतमध्ये शब्द आहे. देहली दीप म्हणजे काय? उंबरठ्यावर जर दिवा ठेवला तर तो जसा आत आणि बाहेर दोन्हीकडे कामी येतो. आतही प्रकाश पडतो, बाहेरही प्रकाश पडतो. तसं एकच क्रियापद वापरलं जे तिन्ही कर्त्यांना लागू पडलं. ह्या श्लोकातले 3 कर्ते कोण कोण? ऋषिकेशः, धनंजयः आणि वृकोदरः. वृकोदर म्हणजे ज्याचं पोट लांडग्यासारखं आहे, म्हणजे ज्याची भूक लांडग्यासारखी आहे असा भीम. भीमाचं नाव वृकोदर आहे. मग भीमकर्मा वृकोदरः महाशंखम पौंड्रम दध्मौ असं आपण वाक्य केलं. त्या छंदातलं जे उलट पालट केलेलं आहे ते आपण पुन्हा सरळ केलं. भीमकर्मा वृकोदरः पौंड्रम महाशंखम किंवा महाशंखम पौंड्रम दध्मौ म्हणजे काय? भीम कर्म करणाऱ्या, भीषण कर्म करणाऱ्या, भयानक पराक्रम दाखवणाऱ्या. म्हणजे भीमाचा पराक्रम इतका अचाट होता की पाहून सुद्धा भीती वाटेल. म्हणजे जेव्हा दुःशासनाला त्याने मारलं, हाताने त्याची छाती फोडली आणि त्यातलं रक्त प्यायला, म्हणजे ते त्याचं एक एक कर्म बघणं पण भयावह व्हायचं. म्हणून त्याला भीमकर्मा असं म्हटलंय. ज्याची कर्म भयानक होती, भीती उत्पन्न करणारी होती आणि प्रचंड होती असा वृकोदर भीम महाशंख, मोठा शंख, ज्या शंखाचं नाव पौंड्र असं होतं, तो दध्मौ फुंकता झाला. आता हा जो दध्मौ शब्द आहे तो वर पण घ्यायचा. कसा? तर ऋषिकेशः पांचजन्यम दध्मौ. ऋषिकेश, ऋषिक या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. ऋषिक का? तर आपली इंद्रिय जी आहेत, आपले जे ऑर्गन्स, सेन्स ऑर्गन्स आहेत किंवा कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन यांचा स्वाभाविक एक त्याचं वळण असं आहे की जरा मनासारखं झालं, जरा अनुकूल काही झालं, हवं तसं झालं की ती हुरळून जातात, उत्साह येतो त्यांना. त्याला म्हटलंय हर्ष. मग ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीत हर्ष होतो, हर्षाचा उद्रेक होतो, उत्साह येतो,
ती ऋषिक. ऋषिक म्हणजे इंद्रिय. आणि त्या सगळ्या इंद्रियांचा ईश, स्वामी, अधिपती म्हणजे आत्मा. आता इथे आत्मा म्हणजे कोण? सगळ्या विश्वाचा आत्मा जो भगवान विष्णू आहे, तो विष्णू इथे कृष्ण रूपात आहे. म्हणजे ऋषिकेश याचा अर्थ इंद्रियांचा अधिपती असणारा आत्मा किंवा परमात्मा म्हणजे विष्णू. आणि या कॉन्टेक्स्टमध्ये विष्णूंचा अवतार कृष्ण हा ऋषिकेश. त्या ऋषिकेश कृष्णाने पांचजन्य शंख फुंकला. झालं दुसरं वाक्य. पहिलं वाक्य काय झालं? भीमकर्मा वृकोदरहा महाशंखम पौंड्रम दद्मौ. ऋषिकेशः पांचजन्यम. हवं तर महाशंख इथे पण लावून टाका. महाशंखम पांचजन्यम दद्मौ. पांचजन्य नावाचा शंख फुंकला. आणि मग कोण? धनंजय. धनंजय ज्याने शत्रूंना त्यांना हरवून त्यांचं धन जिंकून आणलं, तो धनंजय अर्जुन, त्याने काय केलं तर देवदत्तम शंखम दद्मौ. देवदत्त नावाचा शंख धनंजयाने फुंकला. आता 3 नावं शंखांची मिळाली. कृष्णाच्या शंखाचं नाव पांचजन्य, अर्जुनाच्या शंखाचं नाव देवदत्त आणि भीमाच्या शंखाचं नाव पौंड्र.